डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे बच्चा पार्टी एकदम इंटरेस्टिंग असा टॉपिक, एक मस्तपैकी शॉर्ट ट्रिक घेऊन आलेलो आहे, दॅट इज कलर ऑफ द एलिमेंट इन अ 3D सिरीज. तुमच्या ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन चॅप्टर मध्ये 3D सिरीज येते. 3D सिरीज कोणती आहे ती मी तुम्हाला सांगतो, शॉर्टकट मध्ये लर्न कशी करायची त्याची पण ट्रिक देतो, आणि हो त्यांचा कलर कसा लक्षात ठेवायचा जस्ट पाणीपुरी खाता खाता तो देखील सांगणार आहे. सो जस्ट आजच तुमचा 1 मार्क कन्फर्म करून घ्या MST CET चा. बघायचा आहे सिरीज. चल विदाउट वेस्टिंग टाइम आपण सिरीज कडे जाऊया. कलर ऑफ द एलिमेंट कसा फाइंड आउट केला जातो, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो स्टुडंट 3D सिरीज कोणती आहे. तर तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे. पिरियडिक टेबल मध्ये जो मध्ये डी ब्लॉक असतो, तर डी ब्लॉक मध्ये जी पहिली पिरियड असतो, पहिली लाईन असते, तिला आपण 3D सिरीज म्हणतो. ओके, सो त्यांनाच आपण ट्रान्झिशन एलिमेंट देखील म्हणत असतो. सो म्हणूनच आपल्या चॅप्टरचं नाव असतं ट्रान्झिशन एलिमेंट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सो हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे, दॅट इज डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत, यांचे कलर कसे असणार आहे किंवा कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटला हे कोणते कलर दाखवतात, एका छोट्याशा ट्रिकने मी आता तुम्हाला समजावून सांगतो. बघा ट्रिक किती सोपी आहे. सगळ्यात पहिली ना ही ट्रान्झिशन सिरीज लक्षात कशी ठेवायची पहिले ते क्लिअर करून देतो तुम्हाला. बघा स्टुडंट, एक शॉर्ट फॉर्म सांगतो तुम्हाला. सगळ्यांना ST महामंडळने प्रवास केला आहे तुम्ही सगळ्यांनी. ओके, बघा शॉर्ट ट्रिक कशी आहे. हा जो स्कॅन्डियम आहे त्याचा आपण घेणार S. ओके, मराठीमध्ये लिहितो मी इथे S, त्याच्यानंतर T. यस, ST महामंडळची ST आहे. ओके, ST. V म्हणजे वरून, ST वरून. CR म्हणजे कार. बघा किती उलटे गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या. ST वरून कार मध्ये, कार मध्ये, ST वरून कार मध्ये. FE म्हणजे काय रे, फिरताना, फिरताना. ओके, ST वरून कार मध्ये फिरताना कोणी, कुठेही, कुठेही. आणि ZN म्हणजे जाणे. S. क्लिअर. ST वरून कार मध्ये फिरताना कोणी कुठेही जाणे. परत एकदा बोला, ST वरून कार मध्ये फिरताना कोणी कुठेही जाणे. ओके, सो लक्षात कसं ठेवलं. आता वरची लाईन बघू नका, खाली बघा, मी लिहून देतो तुम्हाला कसं लिहिणार. ST वरून स्कॅन्डियम टिटॅनियम, ST वरून कार, CR मध्ये MN, कार मध्ये फिरताना, फिरताना कोणी, कुठेही. यस, जाणे. आली का तुमची सिरीज? यस, बर. याचा ॲटॉमिक नंबर 21, याचा 22. लाईक दिस इज 30. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30. सिरीज पार्ट आहे. क्लिअर. एक दोनदा रिवाइज करा, लगेच लिहिता येईल. चला आता आपण कलर कडे जाऊया. कलर कसा ओळखायचा. बरं स्टुडंट, पेपरला क्वेश्चन कसा येतो, व्हॉट इज द कलर ऑफ झिंक +2? Which of the following is color of zinc +2? Which of the following is colorless? Which of the following is light pink? Which of the following is pale green? Which of the following is purple in color? Which one of the following show the purple color? असे क्वेश्चन विचारतात. बरं, आता ह्या क्वेश्चन मध्ये कोणता कलर दाखवतो हे कळत पण नाही. बऱ्याच वेळेस खूप डिफिकल्ट होतं. एकदम सोप्या वेने कसं लक्षात ठेवायचं बघा, कलर कसा लक्षात ठेवायचा आहे. यांचा कलर लक्षात ठेवण्याची एकदम शॉर्ट ट्रिक आहे. एकदम शॉर्ट ट्रिक आहे. पाणीपुरी खाल्ली ना, बस. आता बघा पाणीपुरी कशी बाहेर काढतोय आपण इथे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक यांना सगळ्यात पहिले लिहून घेतलं. ओके, सो कलर शोधायला सुरुवात करू. सो सगळ्यात पहिले आपण +3 ला बघूया. स्कॅन्डियम +3, त्याच्यानंतर टिटॅनियम +3, व्हॅनेडियम +3, त्याच्यानंतर क्रोमियम +3, मॅग्नीज +3. इथपर्यंत आलात तुम्ही? आलात? यस. आणि लास्ट दॅट इज आयरन, Fe +3. सो स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन इथपर्यंत आलात बच्चापार्टी. हे झालं +3 साठी. आता +2 साठी लिहायचं. शेवटचे 2 पासून पुढे स्टार्ट करायचं, दॅट इज मॅग्नीज पासून. Mn +2, आयरन +2, कोबाल्ट +2, निकेल +2, कॉपर +2, झिंक +2. बरं, यांचे कलर कसे सांगायचे आहेत आपण हा झिंक रफ करून घेऊ. ओके, बघा कलर कसे असणार, एकदम सिंपल आणि सरळ. कलर कसे आहेत बघा. हे कसं लिहिलं कळालं. सगळे पहिले +3 मध्ये लिहून घेतले. कुठपर्यंत? आयरन पर्यंत. आणि नंतर परत हे दोघांमध्ये येतात, म्हणजे +3 मध्ये पण येतात आणि +2 मध्ये पण येतात. सो Mn +3 पण येतो, Fe +3 पण येतो, आणि इथूनच सुरू होतो Mn +2 आणि Fe +3, पुढे जायचं +3 +3 +3. इकडे तसं सिक्वेन्स वाईज इकडे +2 आणि इकडे +3. ओके, सो कलर कसा लिहायचा बघा. स्कॅन्डियम पाणीपुरी, मी कसं लिहितोय बघा इथे, पाणी, आणि खाली लिहिलं बच्चा पार्टी मी टिटॅनियम साठी पुरी, पाणीपुरी. ओके, गिल्ली, पाणीपुरी गिल्ली. गिल्ली म्हणजे काय? ओली. यस, ओली. पाणीपुरी गिल्ली. व्हेरी व्हेरी यम्मी.
यस, पाणीपुरी गिल्ली व्हेरी व्हेरी यम्मी. ओके, आता तुम्ही म्हणणार सर पाणीपुरी गिल्ली व्हेरी व्हेरी यम्मी, याला आपण इंग्लिशमध्येच लिहूया म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. ओके, सो यहाँ पे लिखेंगे पानी और यहाँ पे लिखेंगे पूरी. सो पानी पूरी गिल्ली वेरी वेरी यम्मी. सो इसका मतलब क्या हो गया? सो पानी, पानी का कलर क्या होता है? पाण्याचा रंग काय असतो? रंग असतो का? नाही ना, कलरलेस. सो इसका कलर हो गया कलरलेस. सर याला कलरच नाही म्हणजे स्कॅन्डियम प्लस 3 ला कलर नाही. टिटॅनियम, पुरी, पुरीवरून परवरून एक कलर येतो का वळांग तुमच्याकडे? दॅट इज अ पर्पल कलर. सो इसका कलर कौन सा है? पर्पल. गिल्ली, जी वरून कोणता कलर येतोय? सो जी वरून येतो ग्रीन कलर. सो इट्स अ ग्रीन कलर. क्रोमियम, व्हेरी, व्ही वरून कोणता कलर येतो सर? व्हायलेट. सो इट्स अ व्हायलेट कलर. अगेन व्ही, इट्स कलर इज व्हायलेट. आणि त्यानंतर राहिला काय रे पाठी? वाय, यम्मी, वाय वरून कोणता कलर येतोय? येलो. सो क्लिअर आहे? पाणीपुरी गिल्ली व्हेरी व्हेरी यम्मी. पाणी कलरलेस, पुरी पर्पल, गिल्ली ग्रीन, व्ही व्हायलेट, व्ही व्हायलेट, वाय येलो. क्लिअर आहे? यातला एखादा कलर विचारला आहे, व्हॉट इज द कलर ऑफ टिटॅनियम प्लस 3? पर्पल. Fe+3 येलो. सांगता आलं पाहिजेचं. चला पुढे जाऊया, इकडे Mn+2, Fe+2, कोबाल्ट+2, निकेल+2, कॉपर+2, झिंक+2. कलर कसा असेल? कलर मध्ये फक्त पहिले 2 कलर लक्षात ठेवायचे. पहिला कलर मुलींचा फेवरेट लाईट पिंक. यस, लाईट पिंक. आणि Fe+2 मध्ये पॅल ग्रीन. 2 कलर लक्षात ठेवायचे, लाईट पिंक आणि पॅल ग्रीन. पुढच्यांचे कलर काय? तर हा लाईट पिंक आहे तर हा झाला पिंक, आणि हा पॅल ग्रीन आहे तर हा झाला ग्रीन. बघा कशा पद्धतीने लिहिलं, लाईट पिंक पॅल ग्रीन, पिंक आणि ग्रीन. सोपं होतं. ओके, कॉपर+2 तर हा काय असेल? तर दिस इज अ ब्ल्यू. कोणता कलर असेल? ब्ल्यू. आणि ओके, झिंक. सुरुवात आपण कलरलेसने केली होती, शेवट पण कलरलेसने करणार. सो कलरलेस. क्लिअर बच्चा पाटी? याच्या व्यतिरिक्त कोणी आलं तर डोळे झाकून कलरलेस लिहून टाकायचं. यांच्या व्यतिरिक्त कोणी आलं तर काय लिहायचंय? कलरलेस. त्याला रंग नाही. बरं, जे रंग असतील ते इथे उधळून टाकलेत आपण. खूप रंग उधळलेत आजच्या या व्हिडिओमध्ये. सो चालतंय बच्चा पाटी, आय होप तुम्हाला मस्तपैकी हे समजलं असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असणार आहे? एक भरभरून निबंध दिसतोय तुम्हाला एका स्लाइडवरती, दिसतोय? निबंध वाचायला सुरुवात करूया आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी MST CET ची रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे. मस्तपैकी खूप छान छान कंटेंट आहे आणि सगळं नवीन कंटेंट आहे त्याच्यामध्ये. सो रेकॉर्डेड बॅच आहे, बघायचं असेल तर लगेच काय करायचं आहे? एक तर प्ले स्टोअरला जायचं, त्या गरीबाचं नाव सर्च करायचं गुणवंत माळी, किंवा नाही जमलं तर व्हॉट्सअपवरती जस्ट हाय टाकायचं आहे. मस्तपैकी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे, हाय टाका. ॲप्लिकेशनची लिंक बिंक सगळं मिळून जाईल, तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इम्पॉर्टंट थिंग काय आहे तर तुम्हाला या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे? या कोर्समध्ये तुम्हाला थेरी लेक्चर्स तर मिळताच आहे, प्लस MCQ मिळणार आहे प्रत्येक चॅप्टरचे सॉल्व्ह करून. मॉक टेस्ट भरभरून आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे कव्हर केले जात आहेत MCQचे. एक्झाम टेकिंग स्ट्रॅटर्जीज तुम्हाला भेटत आहेत वेगवेगळ्या, कशा पद्धतीने एक्झाम्स तुम्हाला फेस करायच्या आहेत, कशा पद्धतीने MCQs सोडवायचे आहेत. त्यानंतर मोटिवेशनल सेशन्स मिळणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स तुम्हाला नवीन नवीन सांगेल की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. CET कसे क्वेश्चन्स विचारते. आणि त्यानंतर कंप्लीट सिलेबस टेस्ट म्हणजे ज्या फायनल टेस्ट असतात, जसं MCQ टेस्ट आपली MST CET ची होती, सेम टेस्ट तुमच्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशन मध्ये मिळत आहेत. ओके, त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं सर आम्हाला इन्फॉर्मेशन कुठे मिळणार? तर तुम्हाला काय करायचं आहे, तर केमिस्ट्री बाय गुणवंत माळे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जस्ट लिंकला क्लिक करा, टेलिग्रामला जॉईन करा, किंवा तिथे व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, व्हॉट्सअपला देखील जॉईन केलं तरी मिळून जाईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, ट्रिक समजून घ्यायचे असतील तर आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करा बच्चा पार्टी, आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चा पार्टी.